आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आता बेस्टच्या बस गाड्यांवर एअर प्युरिफायर यंत्रणा, पहिल्या टप्प्यात 100 गाड्यांवर बसवल्या जाणार यंत्रणेचं लोकार्पण। अखेर मेट्रो 3च्या चाचण्यांना सुरुवात। आरे ते बीकेसी मार्गिकेचं 94% काम पूर्ण। मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार। डोंबिवली ते घाटकोपर लोकलचं गुजराती भाषेतील तिकीट व्हायरल झालंय। तांत्रिक बिघाडामुळे गुजराती भाषेतील तिकीट निघाल्याचं रेल्वेचं स्पष्टीकरण। आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एपीएमसी मार्केट 24 तास खुलं राहणार। व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरवण्यात येणार। मुंबई पालिकेची मालमत्ता कर वसुली चांगलीच रखडली। येत्या 15 दिवसात 3000 कोटींवरच्या मालमत्ता कर वसूल करण्याचं पालिकेसमोर आव्हान। नियमित विमानं रद्द करून खासगी विमानांना प्राधान्य। स्पाइस जेटच्या उच्चाधिकाऱ्यांचा घोटाळा, कंपनीच्या लेखा परीक्षणात बाब उघडकीस। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडीला एकच परिवहन सेवा। अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर पालिकेचा देखील समावेश। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय। पुण्याच्या भोरमध्ये प्रमुख मार्गांवरून पोलिसांचा रूट मार्च। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर आता पोलिसांचा वाचक राहण्यासाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याच्या हवेलीतील किरकटवाडीमध्ये अफूची शेती करणारे दोघे अटकेत। 27,700 रुपये किमतीची 1,178 अफूची बोंड असलेली झाडं आढळल्यानं दोघांवर गुन्हा दाखल।